औषधांवर पैसे खर्च करण्याआधी हा एक लाडू खाऊन बघा. पावसाळ्यातील अशक्तपणा, सांधेदुखी, केस गळती आणि अपचन यासाठी हा पौष्टिक लाडू खूप फायदेशीर ठरू शकतो. फक्त एक लाडू रोज आणि शरीराला मिळेल भरपूर ताकद. तर त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण ही रेसिपी खास पावसाळ्यासाठी ही तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. बनवायला खूप सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग अगोदर आपण साहित्य पाहूया. इथं आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. तर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. 1 वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 2 कप इतका बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत. अर्धी वाटी बदाम घ्यायचे आहेत. इथं मी 20 काजू आणि 20 बदाम घेतलेले आहेत आणि पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता इथले मी सर्व साहित्य जे आपण घेतलेलं आहे तर ते शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. आता इथं बघा, आपल्याला सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला 1 चमचा इतकं पॅनमध्ये तूप घालायचं आहे. आजची रेसिपी आपल्याला जास्त तूप पण लागणार नाही रेसिपी बनवायला. फक्त 2 चमचे तुपामध्येच रेसिपी बनवून तयार होणार आहे. 1 चमचा इतकं तूप घालायचं आणि नंतर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता हे पोहे आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचे आहेत. एकदम खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता पोहे भाजले की नाही हे कसे ओळखायचे, तर त्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन एक महत्त्वाची टिप सांगणार आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला अजिबात वाढवायची नाही, नाहीतर आपले पोहे हे करपले जातील आणि जो आपण पदार्थ बनवणार आहोत तर तो चवीला चांगला लागणार नाही. आता थोडासा बघा पोह्याचा कलर चेंज झालेला आहे. थोडासा असा तांबूस रंगाचे पोहे दिसत आहेत, तर तेव्हा समजायचं पोहे भाजलेले आहेत. आता पसरट एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याला थोडासा खड्डा करायचा, म्हणजे काय होतं, त्यातली पूर्ण वाफ बाहेर पडते आणि पोहे थंड होण्यास मदत होते. नंतर बघा, थोडंसं तूप त्याच पॅनमध्ये थोडंसं राहिलेलं होतं पोहे भाजून, तर त्यातच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. एकदम खरपूस असे खमंग असे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ पण भाजून घ्यायची गरज नाही. आणि जर तूप नसेल पॅनमध्ये तर अगदी अर्धा चमचा इतकं तूप घाला तुम्ही शेंगदाणे भाजताना. नंतर याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. आता सुकं खोबरं आणि बाकीचे जे जिन्नस आहे तर ते आपल्याला जास्त भाजत बसायची अजिबात गरज नाही. एकदम गॅस मंद केलेला आहे. आणि नंतर याच्यामध्ये बघा, जे आपण पांढरे तीळ घेतलेले होते, आता हे तीळ खाण्याचे तुम्हाला भरपूर असे फायदे माहितीच आहेत. मी याच्यावर भरपूर अशा रेसिपी अगोदर अपलोड केलेल्या आहेत, तर त्यात तुम्ही नक्की चेक करा. आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर बघा, नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत काजू आणि बदाम घालायचे आहेत. आणि नंतर याच्यामध्ये परत 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात सर्व जिन्नस आपल्याला काही जास्त भाजत बसायची गरज नाही. अगदी आपल्याला 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला मंद गॅसवर हे परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे भाजेपर्यंत आपले पोहे थंड झालेले आहेत आणि पोहे थंड झाले की लगेच आपल्याला हे मिक्सरला याची एकदम बारीक होता होईल एवढी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपलं बाकीचे हे शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं, काजू, बदाम हे जे परतून घेतलेलं आहे ते पण थंड होत आहे. तर मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं, तर मी आज आपण बनवत आहोत लाडू बनवत आहोत. एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू बनवत आहोत. कारण कसं, आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये बरेच आजार पसरतात, बरेच म्हणजे अशी रोगराई पसरते. तर त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असे आपण पौष्टिक लाडू बनवत आहोत. तर फक्त आपल्याला रोज सकाळी 1च लाडू खायचा आहे. तर बघा, हे मिश्रण थंड झालेलं आहे. पोह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली
पोह्याची पेस्ट, पोहे टाकल्याने काय होणार आहे, तर जे आपण लाडू बनवणार आहोत तर ते एकदम असे कुरकुरीत लागणार आहेत. आणि नंतर बघा पोह्याची पेस्ट काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये हे शेंगदाणे आणि काजू बदाम याचं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला जास्त बारीक पण नाही, असं थोडंसं रवाळ असं म्हणजे थोडं आबडदोबड असं मोठाडच ठेवायचं आहे, म्हणजे आपले लाडू जे आहेत ते एकदम असे क्रंची आणि कुरकुरीत होतात. आता नंतर बघा हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण. नंतर याच्यामध्ये 2 कप इतका गूळ घालायचा आहे आणि एकदम बारीक चिरलेला गूळ आहे, तर तो या मिश्रणामध्ये आपल्याला ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आणखी एक आपल्याला जास्तीची स्टेप करायची आहे, तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. इथं सर्व मिश्रण बघा मिक्स करून झालेलं आहे. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं भांड. इथं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि परत जे आपण जास्तीची स्टेप करणार आहोत ती म्हणजे आपल्याला हे मिक्सरला काय करायचं आहे, परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर अगदी थोडंसं प्लस मोडवर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा सर्व मिश्रण आपण परत गूळ घातल्यानंतर परत मिक्सरला थोडंसं बारीक करून म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे. असं केल्याने काय होतं, जे आपण लाडू बनवणार आहोत तर एकदम असे पटकन लाडू हे बनले जातात. आता याच्यामध्ये सर्वात सिक्रेट म्हणजे बघा 2 पोहे खायचा जो छोटा चमचा असतो तर त्याने 2 चमचे इतकी खसखस घालायची आहे. नंतर सुंठ पावडर घालायची आहे अगदी अर्धा चमचा आणि पाव चमचा इलायची पावडर घालायची. नंतर आपल्याला डेकोरेशनसाठी म्हणजे सजावटीसाठी काय करायचं आहे, थोडेसे पिस्त्याचे तुकडे घालायचे आहेत काप, तर ते याच्यामध्येच घालायचे. आणि नंतर आपल्याला हे लाडू वळवायला घ्यायचे आहेत. अगदी झटकीपट हे लाडू बनवायला येतात. आणि जर तुमचं हे मिश्रण जर जास्त तुम्हाला सुक्क असं कोरडं जर वाटत असेल ना, तर थोडंसं तूप तुम्ही परत 1 चमचा तूप घालायचं आणि अगदी 1 ते 2 मिनिट गॅसवर थोडंसं गरम करायचं आणि पटकन लाडू बनवायला घ्यायचे. अगदी सोपे आहेत हे लाडू बनवायला, सहज बनतात. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. तर पाहू शकतात इथं गोल गरगरीत असे इथं आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत. मी जे प्रमाण सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त करायची गरज नाही. परफेक्ट प्रमाण झालं आहे. मिश्रण अजिबात कोरडं पडलं नाही, काही नाही. तर आहे की नाही रेसिपी सोपी. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक आपल्या व्हिडिओसाठी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. ही रेसिपी तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी, नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे, म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.